नमस्कार. स्वामी म्हणतात, बाळा, ज्याच्या घरी माझ्या तारक मंत्राचं तीर्थ असतं, त्या घरात संकट थांबतच नाहीत, संकट येतच नाहीत. आज मी तुम्हाला अशी एक अतिशय गूढ, प्रभावी आणि अनुभवी देणारी माहिती सांगणार आहे, जी ऐकताना तुमच्या अंगावर शहारे येतील. कारण आजचा विषय आहे स्वामी समर्थांचा तारक मंत्र आणि त्या मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं, कसं घ्यायचं आणि त्याचा प्रभाव नेमका काय असतो. ही माहिती साधी नाही. ही माहिती ऐकून अनेक दत्त भक्तांनी आपल्या आयुष्यात बदल अनुभवलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण मध्येच एकही शब्द चुकवू नका. स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणजे केवळ उच्चारच नाही, तो म्हणजे स्वामींचं चालतं बोलतं कृपा कवच आहे. हा मंत्र माणसाला संकटातून बाहेर काढतो, भीती नाहीशी करतो, मन शांत करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. आता प्रश्न येतो तो, हा तारक मंत्र नेमका आहे काय? स्वामी समर्थांचा तारक मंत्र असा आहे: निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा मंत्र जितका साधा वाटतो तितकाच तो खोल आहे, कारण या मंत्रामध्ये स्वामींची संपूर्ण कृपा सामावलेली आहे. आता ऐका लक्ष देऊन, या मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं. हे तीर्थ बनवताना मन, श्रद्धा आणि शुद्धता फार महत्त्वाची आहे. सर्वप्रथम एक स्वच्छ तांब्याचं किंवा पितळेचं भांडं घ्या. त्यात स्वच्छ पाणी घ्या. शक्य असेल तर गंगाजलाचे 2-3 थेंब टाका. नसेल तर घरचं पाणीही चालेल, पण मन शुद्ध हवं. आता त्या पाण्यासमोर स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि 2 मिनिटे डोळे बंद करून मन शांत करा. आता खरी प्रक्रिया सुरू होते. त्या पाण्याकडे पाहत स्वामींचं स्मरण करत हळू आवाजात किंवा मनातच ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र किमान 108 वेळा जपा. जप करताना काहीही मागू नका. फक्त एवढंच म्हणा: स्वामी, माझं मन शुद्ध ठेवा, माझ्यावर तुमची कृपा राहू द्या. जप पूर्ण झाल्यावर त्या पाण्यावर हात ठेवा आणि म्हणा: हे स्वामी, हे पाणी स्वामींच्या कृपेने तीर्थ झालं आहे. बाळा, इतकं साधं आहे, पण परिणाम विलक्षण आहेत. आता प्रश्न येतो, हे तीर्थ कसं आणि केव्हा घ्यायचं. तर हे तीर्थ सकाळी उठल्यावर, पूजा झाल्यावर, आपल्याला भीती वाटत असेल तेव्हा, आपल्या आजारपणात किंवा घरात नकारात्मकता जाणवत असेल तेव्हा. फक्त 3 ते 5 थेंब घ्या. जास्त घेण्याची गरज नाही. श्रद्धा मोठी असावी, प्रमाण नाही. हे तीर्थ घेताना एक वाक्य मनात म्हणा: स्वामी समर्थ माझ्या अंतरी वस्ती करो. बाळा, हे तीर्थ केवळ पाणी नाही, हे स्वामींचं संरक्षण आहे. हे अदृश्य कवच आहे. अनेक दत्त भक्त सांगतात, घरात भांडणं थांबली, मनात शांत झालं, मन शांत झालं, भीती कमी झाली, वाईट स्वप्नसुद्धा बंद झाली आणि संकटाची धार बोथट झाली. कारण जिथे स्वामींचा हा मंत्र आहे, तिथे नकारात्मक शक्ती टिकूच शकत नाही.
पण लक्षात ठेव बाळा, हे सगळं श्रद्धेवर चालतं, चमत्कारावर नाही. मनात शंका ठेवून मंत्र जपला तर मंत्र शब्द राहतो. मनात विश्वास ठेवून जपला तर मंत्र शक्ती बनतो. म्हणूनच स्वामी म्हणतात, बाळा माझ्यावर विश्वास ठेव, बाकी मी पाहतो. आता शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही कधी स्वामी समर्थांचा तारक मंत्र जपून त्याचं तीर्थ घेतलं आहे का? घेतलं असेल तर तुम्हाला काय अनुभव आला? खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण तुमचा अनुभव कुणाच्या तरी आयुष्य बदलू शकतो. आणि बाळा, अशाच स्वामी कृपादायी अनुभव देणाऱ्या आणि मनाला शांतता देणाऱ्या गोष्टींसाठी व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि मी आणि स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी कृपा तुमच्यावर सतत राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.